पाचोऱ्यात एका फळ विक्रेत्याचा उष्माघाताने मृत्यू। पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील फळ विक्रेता आनंद नत्तू भोई वय वर्ष 32 याचा उष्माघाताने मृत्यू झालाय। भर उन्हात काकडी विक्री करणारा आनंद भोई यांनी दिवसभर डोक्यावर काही घेतलं नव्हतं आणि म्हणून मृत्यू झाला। यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले। मयत हा घरातील कर्ता पुरुष होता, त्यामुळे शासनाने तातडीनं भोई कुटुंबाला मदत करावी अशी मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे। मयतास विधवा आई, पत्नी आणि 3 वर्षांची मुलगी आहे। पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काकडी विक्रेता आहे आनंद नत्तू भोई। हा वय वर्ष 34चा वयाचा मुलगा आहे, तरुण युवक। त्याची लहान मुलगी आहे आणि त्याच्या पत्नी, त्याची आई त्याच्यावर त्या परिवारावर डिपेंड आहेत, तो पूर्ण परिवार। आणि तो काकडी दिवसभर विकत असताना काल तो उष्माघाताचा सनस्ट्रोक बसल्यामुळे गेलेला आहे। वाढतं तापमानामुळे लोकांचा हा भयानक प्रकार चालू आलेला आहे आणि म्हणून माझी सगळ्यांना आव्हान आहे या निमित्ताने की सगळ्यांनी 12 ते 4 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत दरम्यान जो जिल्हाधिकारीपासून माननीय जिल्हाधिकारी म्हणतायत, सगळ्यांनी सांगितल्यानंतर देखील आपण जर ऐकत नसाल तर त्यामुळे खूप मोठी दुर्घटना आपल्याला घडू शकते। म्हणून सगळ्यांनी एक विनंती आहे की या दरम्यान आपण स्वतःची काळजी घ्या, डोक्यावर काहीतरी घ्या, पाणी भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा, अशा पद्धतीने आपण करावं असं मी आव्हान करतो। कारण की उष्माघाताची पेशंट आता सस्पेक्टेड वाढत आहेत आणि ते कळताना चक्कर येणे, उलट्या होणे, ताप येणे, ह्या गोष्टी काही लोकांना बॉडी ड्राय होणे ह्या गोष्टी घडत आहेत। मग सगळ्यांना मी आव्हान करतो की आपण आनंद नत्तू भोई याच्यासारखे अनेक लोकांना देखील यांनी त्याचा मृत्यूचा संदेश तो देऊन गेला जणू काय की यानंतरच्या माझ्या बाकीच्या लोकांनी काळजी घ्या। सगळ्यांना म्हणून आव्हान करतो की आपण स्वतःची काळजी घ्या।